अमरावती शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक असलेल्या जयस्तंभ चौकातील खंडेलवाल ज्वेलर्सच्या वरच्या इमारतीला जी आहे ती आग लागलेली आहे आणि आता आग आटोक्यात आणण्यासाठी जर आपण पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या 2 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। नेमकी आग कशामुळे लागली ही अद्याप स्पष्ट नाही, मात्र आतमध्ये जर आपण पाहिलं तर आगीचे लोड जे आहे ते आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर अंदर आत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय। आपल्यासोबत अग्निशामक दलाचे कर्मचारी आहेत। काय सांगणार, आग कशाने लागली काय सांगणार? आता सांगू शकत नाही। आता कारवाई चालू आहे, फायर फायटिंग चालू आहे। सर्व जवान आमचे सर्व फायर फायटिंग करत आहे। त्या फायर फायटिंग आग संपल्यानंतर आटोक्यात आल्यानंतर आम्ही तुम्हाला आत मोठी आग आहे काय? मोठी आतमध्ये अंगार आहे रूममध्ये, ते आता एंट्री केलेली आमच्या जवानाने। तर फायर फायटिंग चालू, आता काय करू शकत नाही, मतलब मोठी आग आहे। मोठी आग असल्याचं सांगितलं जात आहे आणि आग आटोक्यात आणण्याचा जो आहे तो प्रयत्न अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे। आपण बघू शकतो अग्निशामक दलाचे जवान सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। गर्दी जर आपण पाहता या भागामध्ये मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांची आग पाहण्यासाठी झालेली आहे। एकंदरीत आग कशाने लागली हे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे, परंतु अत्यंत वर्दळीचा संपूर्ण हा एरिया आहे आणि या एरियामध्ये जर आपण पाहता आग लागलेली आहे। लाकडी संपूर्ण हे बांधकाम आहे, त्यामुळं आग जर बाहेर पसरली तर आग मोठी रौद्ररूप धारण करू शकतं आणि त्यामुळं पाण्याचा मारा जो आहे तो या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीनं केला शकतो। संपूर्ण जुनाट हे बांधकाम आहे, लाकडी संपूर्ण बांधकाम आहे, त्यामुळं आग जी आहे ती लवकर या भागामध्ये पसरू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो आग आटोक्यात आणण्यासाठी जे आहे ते अग्निशामक दलाचे जवान जे आहे ते सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।